मंडळी, कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांग भलं ही मालिका गेले 5 वर्षाहून अधिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेत बाळूमामा हे पात्र सुमित पुसावळे यांनी साकारलं होतं. सुमित पुसावळे हा बाळूमामाची व्यक्तिरेखा साकारून घराघरात लोकप्रिय झाला. खरं तर सुमितला बाळूमामाच्या नावाने आजही ओळखलं जातं, परंतु सुमितने या मालिकेला नुकताच रामराम ठोकला आहे. तर बाळूमामाच्या नावाचं चांग भलं ही मालिका सोडत असताना सुमित पुसावळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या मालिकेच्या संदर्भातील सर्वच व्यक्तींचे आभार मानले आहेत. ही पोस्ट लिहित असताना सुमित पुसावळे हा खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. दरम्यान या मालिकेत आता एका दिग्गज अभिनेत्याची एंट्री झाली आहे. बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेचं आता तिसरं पर्व आपल्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रकाश धोत्रे हे बाळूमामाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. प्रकाश धोत्रे यांनी आजवर मराठी, हिंदी, भोजपुरी अशा बऱ्याचशा भाषांमध्ये 160च्या वर चित्रपटात काम केलं आहे. तर त्यांनी 55पेक्षा जास्त मालिकांमध्येही काम केलं आहे. काही दिवसापूर्वीच कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत त्यांनी अप्पा हे पात्र साकारलं होतं. या पात्रासाठी त्यांना कलर्स वाहिनीकडून अवॉर्डसुद्धा मिळाला होता. तर प्रकाश धोत्रे हे थिएटर आर्टिस्ट असून त्यांनी बऱ्याचशा नाटकामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये त्यांनी घाशीराम ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली होती. आजही या व्यक्तिरेखेत त्यांना ओळखलं जातं. प्रकाश धोत्रे यांनी काम केलेले काही हे चित्रपट आहेत. दरम्यान प्रकाश धोत्रे यांना जेव्हा या मालिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, खरं तर मी बाळूमामाचा खूप मोठा भक्त आहे. मला बाळूमामाचा रोल मिळावा ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. दरम्यान बाळूमामाच्या नावाचं चांग भलंचा नवा अध्याय या महाशिवरात्रीपासून म्हणजेच 8 मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. तर बाळूमामा ही सिरियल तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.